भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूया। 2.5 वर्ष त्यांनी लाज खुंटीला दावणीला बांधून ठेवली होती असं वाटतंय। घाई गर्दीत प्रसिद्धीसाठी श्रेयासाठी उद्घाटन करण्याची भूमिका या सरकारची नाही। कारण आपण बघाल पुलाचे गर्डर कोसळल्यानं कसे अपघात झालेत, मृत्यू झालेत। त्यामुळे घाई गर्दीत जर ओपनिंग केले आणि अपूर्ण काम असेल तर उद्या जीवितहानी किंवा जे काही अपघात होतील किंवा जे काही धोका निर्माण होतील त्याची आदित्य ठाकरे जबाबदारी घेणार आहेत का? आणि त्यांना काही कामधंदा उरलेला नाही, त्याच्यामुळे रात्रीचं किंवा सकाळी गपचूप जाऊन अनधिकृत उद्घाटन करायला त्यांना स्कोप आहे। तेवढा स्कोप आम्ही ठेवला आहे। आदित्य ठाकरेंनी ही गोष्ट लज्जास्पद बनावी हे खरं हास्यास्पद आहे। ज्या पद्धतीमध्ये त्याचे पितराशी उद्धव ठाकरे हे 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना 2 वर्ष घराबाहेर पडले नाहीत, मातोश्री बाहेर पडले नाहीत, जनतेला भेटले नाहीत, कोविड काळात सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचले नाहीत, त्या आदित्य ठाकरेंनी अशा प्रकारची भाषा करावी। स्वतः आदित्य ठाकरे मुख्यमंत्री असताना किती ठिकाणी गेले, स्वतःच्या मतदारसंघात किती वेळा गेले, किती उद्घाटनाला गेले आणि संध्याकाळी 7 नंतर किती वाजता बाहेर पडले, ह्याची जर त्यांची जंत्री काढली तर खऱ्या प्रकारे आदित्य ठाकरेचा दूध का दूध पाणी का पाणी होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।